नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सायन्स पार्ट फर्स्टचा आपला दुसरा टॉपिक सुरू आहे. दुसरा चॅप्टर आपला सुरू आहे. चॅप्टरचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. कालच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशनची गरज काय असते ते सांगितलं. मुळात क्लासिफिकेशन म्हणजे काय याची आपली चर्चा झाली. त्याच्यानंतर क्लासिफिकेशनची हिस्ट्री पाहत असताना आपण आपल्या प्रवासाची सुरुवात डोबेरायनरच्या ट्रायडपासून केली. डोबेरायनरच्या ट्रायडबद्दल आपण बोललो. त्याच्यानंतर आपण न्यूलँडच्या ऑक्टेव्हजबद्दल बोललो आणि आज आपण बोलणार आहोत मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलबद्दल. रशियन केमिस्ट, बाकीचं सोडा दिमित्री वगैरे, मेंडेलिव्हवर कॉन्सन्ट्रेट करा. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी आता सांगितलं तसं एक रशियन केमिस्ट होते. डोबेरायनरच्या ट्रायडचं अपयश लिमिटेशन आपण पाहिलं. न्यूलँडच्या ऑक्टेव्हचं लिमिटेशन आपण पाहिलं. आपण पाठीमागच्या लेक्चरला असं सांगितलं की न्यूलँड्सच्या काळामध्ये जवळपास 56 एलिमेंट्स होते आणि न्यूलँड्सने काय केलं होतं की अरेंज द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट्स. आणि काय आढळलं होतं त्यांना? पहिला एलिमेंट आणि त्याच्यापासून बरोबर 8वा एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात? सारखे असतात. मात्र अडचण काय झाली? न्यूलँड्सला फक्त पहिले 20 मूलद्रव्य त्या पद्धतीने, पहिले 20 एलिमेंट त्या पद्धतीने अरेंज करता आले, क्लासिफाय करता आले. आता आपण चर्चा जी करतो आहोत ते मेंडेलिव्हच्या टेबलबद्दल करतो आहोत. मग ह्या दोघांचं जे अपयश होतं त्यातून पुढचा जो प्रयत्न केला क्लासिफिकेशनचा तो मेंडेलिव्हने केला आणि मेंडेलिव्हने केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी ठरला आणि म्हणून हा जो मेंडेलिव्ह आहे ही इज कॉल्ड एज फादर ऑफ क्लासिफिकेशन. पेपरला आपल्याला हे अपेक्षित नाहीये, जस्ट माहितीसाठी की हू अमंग द फॉलोइंग इज नोन ॲज फादर ऑफ क्लासिफिकेशन. कुठल्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपल्याला विचारलं तर माहिती असू द्या, मेंडेलिव्ह इज नोन ॲज फादर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. याने सुद्धा एलिमेंटची जी अरेंजमेंट केली इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासच केली. मोस्ले सोडला पुढे मॉडर्न पिरियडिक टेबल येणार आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बाबतीत जी काही अरेंजमेंट केली गेली ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरनुसार होते. अदरवाईज न्यूलँड्सने केलेली मांडणी इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक वेट्स होती. त्याच्यानंतर डोबेरायनरने केलेली मांडणी ही ॲटॉमिक वेटनुसारच होती. त्याच्यानंतर मेंडेलिव्हची मांडणी, मेंडेलिव्हने जी एलिमेंटची मांडणी केली ही अल्सो अरेंज द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. क्लासिफिकेशनच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मेंडेलिव्हने क्लासिफिकेशन केलं त्यावेळेस 63 एलिमेंट माहिती होते. सगळ्या 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन मेंडेलिव्हने केलं. हे क्लासिफिकेशन करत असताना मेंडेलिव्हचा क्लासिफिकेशनचा आधार काय होता? मी आता सांगितलं तसं ॲटॉमिक मास. एलिमेंटची मांडणी करत असताना त्याने एलिमेंट हे कशानुसार जोडले तर त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर कोणाची? त्यांचे जे ॲटॉमिक मासेस आहेत त्यावेळेस जे काही 63 एलिमेंट माहिती होते त्यांची मांडणी त्याने त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने केली. हे करत असताना अजून एक गोष्ट महत्त्वाची होती. जे काही 63 एलिमेंट माहिती होते त्यातल्या बहुतांश एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास मेंडेलिव्हने केलेला होता. त्याच्यामुळे काही निष्कर्ष जे त्यांनी काढले, जे काही ऑब्झर्वेशन त्यांना टेबलमध्ये दिसले ते त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत जे होते ते त्यांना सांगायला शक्य झालं. Mendeleev took the formula of oxides and hydrides formed by the elements as the basic property of the element for their classification in the form of periodic table. हे वाक्य कुठेही कॉम्पिटिटिव्हला येणार नाही. पण पुढे चालून ज्यावेळेस तुम्ही नीट JEE देताल त्यावेळेस तुम्हाला माहिती असावं, 11वीला हा चॅप्टर परत आहे. तर मेंडेलिव्हच्या बाबतीत एक 2-3 ह्या वाक्यातले 2-3 शब्द मी अंडरलाईन करून देतो, ते महत्त्वाचे आहेत. फॉर्म्युले ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स, त्या एलिमेंटचे ऑक्साइड्स आहेत, हायड्राइड्स आहेत, यांचा अभ्यास मेंडेलिव्हने केलेला होता. मेंडेलिव्हने ज्यावेळेस ते जे एलिमेंट आहेत त्यांची मांडणी केली, ती मांडणी करत असताना टेबल सारखी रचना होते की ज्याच्यामध्ये आडव्या ओळी होत्या आणि उभे कॉलम होते, उभे स्तंभ होते, आडव्या ओळी होत्या. ह्या ज्या आडव्या ओळी होत्या, होरिझॉन्टल रोज होत्या, त्याला त्याने नाव दिलं पिरियड. काय नाव दिलं? पिरियड. आणि उभे जे कॉलम होते त्याला त्याने नाव दिलं ग्रुप. उभे जे कॉलम आहेत त्यांना काय म्हटलं? ग्रुप. आणि आडव्या ज्या ओळी होत्या त्याला काय म्हटलं? पिरियड्स. हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. त्याला असं आढळलं की जे ग्रुपमध्ये एलिमेंट आले, कारण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास त्यांनी केला होता. आपण आता पाहिलं ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स संदर्भातचा अभ्यास होता. मग त्याला काय आढळलं? एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतील, एका वर्टिकल कॉलममध्ये जे एलिमेंट्स येतील त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बऱ्यापैकी काय होत्या? सारख्या दिसत होत्या. म्हणजे एलिमेंट्स इन द सेम कॉलम, एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो
कसल्या प्रॉपर्टीज? सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आता पुढे जे महत्वाचं आहे, ही जी मांडणी आहे आपण नंतर टेबलच्या स्वरूपात मांडू, ती मांडणी केली. ती मांडणी करत असताना मग अशी मी सांगितलं तसं आडव्या ओळी वगैरे आढळल्या. एलिमेंटची मांडणी करताना कशानुसार केली? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास केली. ऑक्साईडचा विचार करा, बेरिलियमचा ऑक्साईड, मॅग्नेशियमचा ऑक्साईड, कॅल्शियमचा ऑक्साईड, आणि मग यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला आणि त्याला असं आढळलं एका ग्रुपमध्ये एका कॉलममध्ये जे एलिमेंट आहेत त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सारख्या असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांचा जो काही अभ्यास होता त्याच्यानंतर ते एका निष्कर्षाप्रती पोहोचले. त्यांचा निष्कर्ष म्हणजे थोडक्यात मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ काय सांगतो हा पिरियॉडिक लॉ? कुठल्याही इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज, कुठल्याही इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज चा जर तुम्ही विचार करता आहात तर तुम्ही त्याच्या ॲटॉमिक मासचा विचार करणं अपेक्षित आहे. आणि ॲटॉमिक मास ज्या पद्धतीने बदलेल त्याच पद्धतीने या एलिमेंटच्या काय बदलत जातात? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बदलत जातात. थोडक्यात बेसिक कोण आहे? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास पिरियडिकली जसं वाढत जातं, केमिकल प्रॉपर्टी सुद्धा पिरियडिकली त्याच पद्धतीने बदलत जातात. आणि म्हणून त्याचं वाक्य असं होतं की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज जनरली दोन प्रकारच्या सांगतो आपण. फिजिकल ज्या मोजता येतात, उघड्या डोळ्याने आपण पाहू शकतो, मोजू शकतो, त्यांना फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणतात. केमिकल रिॲक्शन्सच्या साहाय्याने आपल्याला ज्या प्रॉपर्टीज समजतात त्यांना आपण केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो. ह्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत कोणाच्या? एलिमेंटच्या. दीज आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे काय? पिरियॉडिक म्हणजे एक विशिष्ट ट्रेंड दिसेल की 7 एलिमेंट गेल्यानंतर परत तीच प्रॉपर्टी, 7 एलिमेंट गेल्यानंतर परत तीच प्रॉपर्टी. पिरियॉडिक एक विशिष्ट पिरियड नंतर तीच प्रॉपर्टी आपल्याला दिसू शकते. आणि तसं होतं, आपण नंतर अजून डिटेल पाहणार आहोत. सध्या फक्त 10वीचा विद्यार्थी म्हणून इथे आपल्याला परीक्षेला क्वेश्चन अपेक्षित आहे. स्टेट मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. क्वेश्चन काय असेल? स्टेट मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. मग काय आहे स्टेटमेंट? हे वाक्य तुम्हाला पाठ करायचं आहे. इथे समोर जे स्टेटमेंट आलेलं आहे ते पाठ करायचं. कुठलं? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज कोणाच्या? ऑफ द एलिमेंट काय असतात? आर पिरियडिक फंक्शन ऑफ कोणाच्या? त्यांचं जे ॲटॉमिक मास असेल त्यांचं. सो देअर ॲटॉमिक मासेस. हे वाक्य पाठ करा. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. मी आत्ता सांगितलं पिरियडिक या शब्दाचा अर्थ काय. अगदी सरळ साधं आपल्या आयुष्यातलं दैनंदिन आयुष्यातलं उदाहरण समजून घ्यायचं असेल, सूर्य उगवतो, बरोबर तेवढ्याच वेळानंतर मावळतो, परत तेवढ्याच वेळानंतर उगवतो. हे एका विशिष्ट कालावधीनंतर घडत जातं. मग ह्याला आपण सूर्याचं उगवणं आणि मावळणं हे पिरियडिक आहे असं म्हणतो. तसंच केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत आहे. काही प्रॉपर्टी बरोबर विशिष्ट एलिमेंट गेल्यानंतर परत रिपीट होतील, थोड्या वाढलेल्या असतील पण त्याच अंतरानंतर त्या रिपीट होत जातील, म्हणून त्याला पिरियडिक हा शब्द वापरलाय. सो फेनॉमेनॉन विच इज रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ द टाइम. रेग्युलर इंटरवल ऑफ द टाइम नंतर होणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो? पिरियडिक असं म्हणतो. बरोबर 7 ग्रुप गेले किंवा 8 ग्रुप गेले त्यानंतर तीच प्रॉपर्टी परत रिपीट होते, म्हणून याला काय म्हटलं गेलेलं आहे? पिरियॉडिक. सो आत्ता सध्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल, स्टेट मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. त्यावेळेस तुम्ही फक्त काय उत्तर लिहायचे? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. इथं चुकायचं नाही. या पद्धतीने टेबलच्या स्वरूपात मेंडेलिव्हनी मांडणी केली. आपण पुढे तो अख्खा टेबल आणि अख्खा जो मेंडेलिव्हज पिरियॉडिक क्लासिफिकेशनचा टेबल आहे आपण तो पाहणार आहोत. मी मागाशी सांगितलं तसं हे रिकाम्या जागेला विचारलं जाईल. हे वाक्य लक्षात राहू द्या. हॉरिझॉन्टल रोज त्यांना काय म्हटलं जातं? पिरियड्स असं म्हटलं. तुम्ही परत एकदा सांगतोय, हॉरिझॉन्टल रोज इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. उभे जे असतात, उभे कॉलम, व्हर्टिकल कॉलम, त्यांना काय म्हटलं जातं? ग्रुप असं म्हटलं जातं. चुकायचं नाही. ज्या आडव्या ओळी असतात, हॉरिझॉन्टल रोज असतात, त्यांना आपण काय म्हणतो? पिरियड्स असं म्हणतो. आणि जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ग्रुप असं म्हणतो. आता खरं तर इथे मला अपेक्षित नाही, हे तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड, पण आपल्याला इथं यांची संख्या आणि हे जर पिरियड किती होते, ग्रुप किती आहेत किंवा होते, तर हे आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं पाठ करूया.
हे पाठ करायला वेळ वाया घालवू नका, त्याच्यावर प्रश्न येणार नाही, आला तर तुमचा नशिबाचा भाग, पण उगाच पाठांतर करायला वेळ वाया घालू नका. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किती पिरियड असतात? 7 पिरियड असतात. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किती ग्रुप असतात? 18. 7 आणि 18 हे दोनच आकडे पाठ करायचे तुम्हाला, जे कशाचे आहेत? मॉडर्न पिरियडिक टेबल, जे आपण नंतर अभ्यासणार आहोत. याचे किती पिरियड्स होते आणि याचे किती ग्रुप्स होते हे अभ्यासणं अपेक्षित नाही. हे कुठपर्यंत अपेक्षित आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल पर्यंत आपण कसं पोहोचलो हे समजण्यासाठी, म्हणून आपण मेंडेलिव्हिस पिरियडिक टेबल पाहतोय. त्याच्यामुळे आपल्याला खरा अभ्यास मॉडर्न पिरियडिक टेबलचा करायचा आहे आणि आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी गोष्टी पाठ असणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथे हे पाठ करत बसू नका. एवढं माहिती असू द्या की मेंडेलिव्हने जे हॉरिझॉन्टल रोज केले होत्या टेबलमध्ये त्यांना पिरियड्स म्हणतात. व्हर्टिकल कॉलम होते त्यांना ग्रुप म्हणायचं. दीज ग्रुप्स वेअर फर्दर क्लासिफाईड इनटू 2 सब ग्रुप्स. या ग्रुपचे परत 2 भाग केलेले होते, एक भाग ए, दुसरा भाग बी. ठीक आहे, काय काय कळलं? मेंडेलिव्हने इलेमेंटची मांडणी केली. कशी केली? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट. ती जी मांडणी केली त्याच्याबरोबर एक टॅब्युलर अरेंजमेंट, टेबल सारखी अरेंजमेंट आपल्याला मिळाली. याच्यामध्ये ज्या आडव्या ओळी असतात, हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड्स, व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. फर्दर ही डिवायडेड ग्रुप इनटू सब ग्रुप्स, 2 सब ग्रुप ए अँड बी. हे फक्त माहिती असू दे. मेंडेलिव्हिस पिरियडिक टेबलमध्ये जे ग्रुप होते ते त्याने नंबर केले होते 1 to 8. नका पाठ करू. याचं वैशिष्ट्य हेही आपण पाठ करत बसायचं नाही. 1 ते 8 असे ग्रुप केलेले होते. आता मेंडेलिव्हने जे पिरियडिक टेबल तयार केलेला होता त्याची काही वैशिष्ट्य आपण समजून घेणार आहोत. मेन फीचर्स ऑफ द मेंडेलिव्हिस पिरियडिक टेबल. हॉरिझॉन्टल रोज ज्यांना आपण काय म्हणतो? पिरियड्स असं म्हणतो. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जो टेबल होता त्याच्यामध्ये ज्या हॉरिझॉन्टल रोज होत्या, मग असेच सांगितलं, त्यांना काय म्हणायचं? पिरियड्स. असे किती पिरियड्स होते? याच्यात सुद्धा 7 पिरियड्स होते. लक्षात ठेवायला सोपं जाईल कारण आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं तर लक्षात ठेवणारच आहे. मग मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किती आहेत पिरियड्स? 7. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल पासूनच तो मॉडर्न पिरियडिक टेबल इव्हॉल्व झालाय, तर याच्यात सुद्धा पिरियड किती होते? 7च होते. दीज आर नंबर्ड. आता त्यांना नंबर देताना 1 2 3 4 असं नंबरिंग केलेलं होतं. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन द पर्टिक्युलर पिरियड शो रेग्युलर ग्रेडिएशन फ्रॉम लेफ्ट टू राईट. हे आढळतंच पिरियडिक टेबलमध्ये. हे तुम्हाला नंतर समजणार पण आहे. म्हणजे समजा आपण डावीकडून उजवीकडे आलो, समजा एखादा पिरियड आहे आणि मग त्या पिरियडमध्ये जे जे काही एलिमेंट आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉपर्टीमध्ये ट्रेंड दिसेल. आपण तो ट्रेंड समजून पण घेणार आहे की मेटॅलिक प्रॉपर्टीज कशा वाढतात, केमिकल प्रॉपर्टीज कशा कमी होतात वगैरे वगैरे. तर हे ग्रेडेशन दिसतं. एखादी प्रॉपर्टी वाढत 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 जाईल, एखादी प्रॉपर्टी काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. म्हणजे बाबा मेटॅलिक कॅरेक्टर कमी 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 होत गेलं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत 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 गेलं. म्हणजे ह्याला ग्रेडेशन असं म्हणतात. आणि पिरियडमध्ये म्हणजे ह्या ज्या आडव्या ओळी आहेत त्यात आपण जसं लेफ्ट टू राईट जाऊ तसं काही प्रॉपर्टीच्या बाबतीत आपल्याला काय दिसणार आहे? ग्रेडेशन दिसणार आहे. वाक्य पाठ करू नका, फक्त माहिती, म्हणजे आपण म्हणतो ना शब्दशः पाठ करू नका. आपल्याला मेंदूपर्यंत हे पोहोचलेलं पाहिजे. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल असो किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल असो, जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाताल तसं तसं काही प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला ग्रेडेशन दिसेल. म्हणजे काही प्रॉपर्टीज वाढताना दिसतील, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं, मेटॅलिक प्रॉपर्टीज कमी होत जातात. म्हणजे काही प्रॉपर्टी चढत्या क्रमाने आलेल्या दिसतील तर काही प्रॉपर्टी उतरत्या क्रमाने तुम्हाला आलेल्या दिसतील. उदाहरण आपण इथं घेतलेलं आहे. हा दुसरा पिरियड आहे. इथे अगदी सुरुवातीला लेफ्ट साईडला लिथियम आणि बेरिलियम आहेत. हे कोण आहेत? मेटल्स. जसं जसं तुम्ही या बाजूला जाताल फ्रॉम लेफ्ट टू राईट तुम्हाला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढताना दिसतील आणि हे जे आहेत हे कोण आहेत? नॉन मेटल्स आहेत. आपण खूप डिटेल मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ते समजून घेणार आहे, त्यामुळे आपण आता जास्त वेळ नाही देते. व्हर्टिकल कॉलमला मग असे सांगितलं आपण काय म्हणायचं? ग्रुप. असे किती ग्रुप होते? 8 ग्रुप होते. चुकून रिकाम्या जागेला वगैरे विचारलं तर माहिती असू द्या. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये पिरियड किती आहेत? 7च आहेत. ग्रुप किती आहेत? 1 ते 8, टोटल 8 झाले. त्यापैकी परत 1 ते 7 हे जे ग्रुप आहेत फर्दर डिवायडेड इनटू ए अँड बी. त्यांचं परत काय केले होते? सब ग्रुप केले होते, ए आणि बी असं त्याने केलेलं होतं. सो काय काय कळलं? तुम्ही जर स्वतः मेंडेलिव्ह आहात असं जर गृहीत धरा तर पिरियडिक टेबल केला तुम्ही आणि तो तयार करत असताना एलिमेंटची मांडणी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस केली. आडव्या ओळी ज्या होत्या त्यांना पिरियड्स असं म्हटलं. अशा किती आडव्या ओळी होत्या? 7. आणि उभे कॉलम किती होते? रोमन अंकामध्ये 1 ते 8. त्यापैकी 1 ते 7 मध्ये पण त्याने परत काय केलं? फर्दर सब डिव्हिजन केलं इनटू ए आणि बी. जस्ट हे माहिती असू दे. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हस पिरियडिक टेबल आपण पाहतो आहोत. काही वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. सगळ्यात पहिलं एक लक्षात घ्या, डोबेरायनरने जे ट्रायड तयार केलं
मांडलं त्याच्यामध्ये आपल्याला लिमिटेशन्स आढळले. न्यूलँड्सने जे ऑक्टेव्हचा लॉ मांडला त्यालाच तिथे सुद्धा आपल्याला लिमिटेशन दिसलं. 56 एलिमेंट वेअर नोन, आउट ऑफ दिस 56 एलिमेंट ही कुड अरेंज ओनली 20 एलिमेंट, फक्त 20 एलिमेंटची तो मांडणी करू शकला. मग न्यूलँडच्या ऑक्टेव्हचं पण अपयश होतं, डोबेरानच्या ट्रायडचं पण अपयश होतं. मेंडेलिव्ह मात्र त्या काळात माहिती असणाऱ्या बहुतांशी एलिमेंटचं सक्सेसफुली क्लासिफिकेशन करू शकला. म्हणून तर ही इज नोन ॲज फादर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मेंडेलिव्हनी काय केलं होतं, ज्यावेळेस त्या काळातले जे काही 63 एलिमेंट माहिती होते त्यांची मांडणी करत होता. आता तुम्ही एक समजून घ्या, स्वतः मेंडेलिव्ह आहात असं समजून घ्या. समजा एखादा एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक वेट किती आहे 40, त्याचं नाव आपण धरू, ॲटॉमिक वेट किती आहे 40, समजा त्याचं नाव आहे ए. त्याच्यानंतर समजा 42 वाला एक आहे, समजा त्याचं नाव आहे बी. त्याच्यानंतर एक 46 वाला आहे, समजा त्याचं नाव आहे सी. त्याच्यानंतर 51 वाला आहे, समजा त्याचं नाव आहे डी. नीट समजून घ्या. मग आता कल्पना करा, हा मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे. त्यातल्या महत्वाच्या गोष्टीकडे मी कॉन्सन्ट्रेट करतोय, आपल्याला जे शिकवायचे त्याचे. समजा इथे कुठले तरी एलिमेंट आहेत क्रमाने आलेले त्यांच्या मांडणीमध्ये, कुणीतरी इकडून इकडे चाललंय तसं नाव आले त्यांच्याकडे काही, तर समजा त्यांना नावं देऊ आपण, एल एम एन पी नावाचे काही एलिमेंट आहेत. फिरत फिरत टेबल आला इथपर्यंत. याच्या आधी त्याचा ॲटॉमिक वेट आहे समजा 38, किती आहे 38. त्याच्यानंतर कोण आला पाहिजे 40 आला पाहिजे ना 40. मग 40 वाला कोण आहे ए. त्यावेळेच्या माहिती असणाऱ्या एलिमेंट मध्ये ए नावाचा एलिमेंट समजा माहिती आहे. मग 38 नंतर चढत्या क्रमाने कोण आला पाहिजे 40. मग 40 जर मी इथं लिहितोय मग 40 वाला कोण आहे ए. तर मेंडेलिव्हला काय अडचण जाणवली, याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ए सारख्या नाहीयेत. कळतंय का? त्याने काय सांगितलं होतं, एका ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. जर मी ए इथं टाकतोय तर ए च्या आणि एलच्या प्रॉपर्टी सारख्या होत नाही. मग तो काय म्हणतो, असा एक एलिमेंट असणार आहे जो 38 आणि 40च्या मध्ये येतोय आणि बरोबर इथं बसतोय. 40 जर इथं बसला, 40 वाला कुठं आला, इथं जर मोकळी जागा सोडली मी आणि इथं ए लिहिला तर याच्या प्रॉपर्टी एम सारख्या आहेत, याच्या प्रॉपर्टी एम सारख्या आहेत, म्हणजे नियम पाळला जातोय. पण नियमानुसार मोकळी जागा न सोडता त्याने ए इथंच लिहायला पाहिजे होतं, कारण की 38 नंतर आता कोण आहे 40. मग मी 40 वाला कोण आहे ए, तो मी इथं लिहायला पाहिजे होता. मी इथं लिहितोय तर हा टेबल डिस्टर्ब होतोय. एका ग्रुपमध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्टी सारख्या येत नाहीत. मग मी काय करतोय, ही मोकळी जागा सोडतो आणि एला इथं लिहितोय. तर फायदा असा होतोय, ए इथं लिहिला तर एम आणि एच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत ना, मग मला ही मोकळी जागा सोडणंच अपेक्षित आहे. मग मेंडेलिव्हने तेच केलं, ही जागा मोकळी सोडली. आणि ही जागा मोकळी सोडत असताना त्याने सांगितलं, थांबा, असा कोणतरी असणार आहे जो आज माहित नाही पण उद्या माहित होईल आणि तो इथं असेल. म्हणजे आपण तो जसे आधी 56 होते, किती झाले 63. मग उद्याच्या काळात अजून असे काही एलिमेंट शोधले जातील, त्यापैकी एक असा असेल जो 38 आणि 40 मध्ये बसेल. कदाचित तो 39 ॲटॉमिक वेट वाला असेल आणि त्याच्या प्रॉपर्टी कोणासारख्या असतील, लिथियम सारख्या. तो त्याने मोकळ्या जागा ठेवल्या. He kept vacant spaces and predicted the properties of the element. त्याचं असं म्हणणं होतं, ही जी मोकळी जागा आहे, ह्या मोकळ्या जागेतला एलिमेंट आता माहित नाही, आता तो माहित नाही, मात्र तो माहित होईल त्यावेळेस याच्या प्रॉपर्टीज एवढ्या असतील आणि त्याचा ॲटॉमिक वेट एवढं असू शकतं. म्हणजे त्याने एक अंदाज भविष्य सांगितलं. लक्षात येतंय का? आणि ते तंतोतंत खरं ठरलं. ही केप्ट वॅकंट स्पेसेस, त्याने मोकळ्या जागा सोडल्या. त्याचं पाठीमागचं लॉजिक सांगितलं मी, काय झालं असेल. आलं लक्षात? तुमच्या पुस्तकात नाही दिलं, मी सांगितलं तुम्हाला, ते असं लॉजिक असेल. ही केप्ट वॅकंट स्पेसेस फॉर द एलिमेंट्स एट टू बी डिस्कवर्ड. तोपर्यंत ते शोधले गेले नव्हते. त्याचं म्हणणं होतं की येणाऱ्या काळात कोणीतरी ते शोधेल आणि ज्यावेळेस शोधेल त्यावेळेस त्याच्या प्रॉपर्टीज अशाच दिसतील. ऑल्सो प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज, यांच्या प्रॉपर्टीज अशाच असतील. आता कॉमन सेन्स आहे, आपण मग अशी जर ती डायग्राम काढली होती, तो लिथियमच्या खाली आहे ना, हे आपला एल आहे कोणतरी एल, तर एलच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्यांच्याच ग्रुपमध्ये येतो. तो स्वतः सांगतोय की एका ग्रुपमधल्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असतात. म्हणजे ज्या प्रॉपर्टी एलच्या असतील त्याच कोणाच्या असतील, याच्या असतील, असा निष्कर्ष तर सहज काढता येतो. लक्षात येतोय? एमच्या खाली जो आहे त्याच्यासारख्याच ह्याच्या प्रॉपर्टी असणार आहेत, हे सरळ सरळ आहे. मग तसा निष्कर्ष त्याने काढला की काही मोकळ्या जागा ठेवल्या आणि ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स, त्याने त्यांच्या प्रॉपर्टीज सांगितल्या.
उदाहरणार्थ एक मोकळी जागा सोडली होती, तिथं त्याने नाव दिलं इका बोरॉन. काय नाव दिलं? इका बोरॉन. अजून एक मोकळी जागा सोडली होती, तिथे त्याने नाव दिलं इका ॲल्युमिनियम. अजून एक नाव त्याने सांगितलं इका सिलिकॉन. इका आय थिंक ग्रीक टर्मिनॉलॉजी आहे, जिचा अर्थ होतो अल्टरनेट. अल्टरनेट टू बोरॉन या अर्थाने, अल्टरनेट टू ॲल्युमिनियम या अर्थाने, अल्टरनेट टू सिलिकॉन. बघा म्हणजे असं होतंय की मेंडेलिव्हने जो पिरियोडिक टेबल तयार केला त्या काळात जे काही नोन एलिमेंट होते ते सुसंगत नसल्यामुळं त्या जागेवर त्याने काय ठेवली? मोकळी जागा ठेवली. ही केप्ट वॅकंट स्पेसेस. आणि सांगितलं की इथं जो एलिमेंट असेल त्याच्या अशा प्रॉपर्टीज असतील. याला पुस्तकी भाषेमध्ये काय म्हणले? ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. आणि त्याला त्याने दिलेली नावं काय होती? त्या मोकळ्या जागेत त्याने नावं दिली. त्यांना नावं काय दिली होती त्याने? इका बोरॉन किंवा इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. आणि पुढच्या काळात हे एलिमेंट शोधले गेले. ॲल्युमिनियम, बोरॉनला इकाचा शब्द काय? अल्टरनेट. मग बोरॉनच्या खाली अल्टरनेट कळतं ना, एकाडे. अल्टरनेटचा अर्थ काय होतो? एकाडे. मग ॲल्युमिनियम सोडायचा, मग इथे तो एलिमेंट आहे त्याला नाव दिलं होतं त्याने इका बोरॉन, इका बोरॉन. मग तो सोडायचा म्हणजे ॲल्युमिनियमच्या खालचा तो इका बोरॉन सोडायचा, तिथं त्याने नाव दिलं काय? दिलं इका ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियम. कोण आला अल्टरनेट? ॲल्युमिनियमला अल्टरनेट, इका ॲल्युमिनियम. आता सिलिकॉन नंतर टी सोडायचा, एकाडे हा सोडला आणि मग तो सोडल्यानंतर कोणाला? इका सिलिकॉन. कळलं? ह्या मोकळ्या जागा होत्या. मेंडेलिव्हचा टेबल आहे, मेंडेलिव्हने सोडलेल्या मोकळ्या जागा आहेत. बोरॉन नंतर एक सोडायचा, इका बोरॉन. ॲल्युमिनियम नंतर एक सोडायचा, इका ॲल्युमिनियम. सिलिकॉन नंतर एक सोडायचा, इका सिलिकॉन. लक्षात आलं? आता ऑब्व्हियसली इथं जे येतील त्यांच्या प्रॉपर्टी बोरॉन आणि ॲल्युमिनियम सारख्याच असणार आहेत. इथं जो कोणी असेल त्याच्या प्रॉपर्टी कोणासारखे असतात? कार्बन सिलिकॉन सारख्याच असणार आहेत. त्यामुळे त्याला ते प्रेडिक्ट करणं सोपं गेलं. हे बघा ह्या मोकळ्या जागेत कोणाला? बोरॉन नंतर अल्टरनेट जागा म्हणजे एक जागा सोडून कोणाला? इका बोरॉन. ॲल्युमिनियम नंतर एक जागा सोडून कोणाला? इका ॲल्युमिनियम. सिलिकॉन नंतर अल्टरनेट एक जागा सोडून कोणाला? इका सिलिकॉन. नंतरच्या काळात हे एलिमेंट शोधले गेले. सगळ्यात महत्वाचं आता ज्याला तुम्ही इका बोरॉन म्हणत होता, इका बोरॉन म्हणत होता, एट टू बी डिस्कवर्ड. आपण काय म्हणतो? एट टू बी डिस्कवर्ड. नंतरच्या काळात ते शोधले गेले. मेंडेलिव्हच्या नंतर ते एलिमेंट शोधले गेले आणि इका बोरॉनच्या जागेवर कोण आलं? स्कँडियम. म्हणजे जिथे त्याने इका बोरॉन म्हटलं होतं त्याच्या जागेवर जो एलिमेंट शोधला गेला त्याचं नाव काय? स्कँडियम. स्कँडियमच्या प्रॉपर्टी ज्या इका बोरॉनच्या प्रॉपर्टी सांगितल्या होत्या तशाच आढळल्या. त्याच्यानंतर इका ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियम. गॅलियम नावाचा एलिमेंट शोधला गेला नंतर. कुठला? गॅलियम नावाचा एलिमेंट शोधला गेला. आणि नंतर इका सिलिकॉन, इका सिलिकॉन. त्याच्या जागेवर नवीन एलिमेंट शोधला गेला जर्मॅनियम. कुठला? जर्मॅनियम. सो हे पाठ करा. इका बोरॉन हे जोड्या जुळवायला पण येतं, वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये कुठेही येऊ शकतं. मग पाठांतरच पाहिजे. इका बोरॉन स्कँडियम, इका बोरॉन स्कँडियम, इका ॲल्युमिनियम गॅलियम, त्याच्यानंतर इका सिलिकॉन जर्मेनियम. पहा इका बोरॉनच्या जागा कोण आलं? स्कँडियम. इका ॲल्युमिनियमच्या नावावर Ga गॅलियम आणि इका सिलिकॉनच्या नावावर Ge जर्मेनियम. झालं पाठ? काय झालं? काय कळलं? मेंडेलिव्हने काय केलं होतं? ही केप्ट एम्प्टी स्पेसेस फॉर द एलिमेंट्स एट टू बी डिस्कवर्ड अँड ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ दोज एलिमेंट. लेटर ऑन व्हेन दीज एलिमेंट्स आर डिस्कवर्ड आपल्याला काय आढळलं? इका बोरॉन म्हणजेच कोण? स्कँडियम. इका ॲल्युमिनियम म्हणजेच कोण? गॅलियम. आणि इका सिलिकॉन म्हणजेच कोण? जर्मॅनियम. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. लेटर दे वेअर फाउंड टू बी करेक्ट. आपण आता सांगितलं की त्याने जे शोधलं ते बरोबर आढळलं. इका बोरॉन बरोबर काय सांगितलं आपण? स्कँडियम. इका ॲल्युमिनियम बरोबर आपण काय सांगितलं? गॅलियम. आणि इका सिलिकॉन बरोबर आपण काय सांगतोय? जर्मॅनियम. समजलं इथपर्यंत? आता लास्ट टाइम आपण असं पाहिलं होतं की न्यूलँड्सचे जे आपण 20 एलिमेंट पाहिले होते आपल्याला आठवत असेल. हेलियमला जागा होती का? नाही. निऑनला जागा होती का? नाही. आर्गॉनला जागा होती का? नाही. कोण येते? हेलियम, निऑन, आर्गॉन. नोबल गॅसेस. हेलियम कंप्लीटेड. हेलियम जनरल जर आपण बोलायचं झालं सामान्यपणे तर हेलियम कंप्लीट्स डुप्लेट. बरोबर. निऑन, आर्गॉन जे आहेत ते काय करतात? ऑक्टेट कंप्लीट करतात.
बरोबर. आणि असे जे इलेमेंट्स असतात ज्यांचं डुप्लेट कंप्लेट आहे, ऑक्टेट कंप्लेट आहे, ते सामान्यपणे रिएक्शनमध्ये भाग घेत नाहीत, म्हणून त्यांना इनर्ट गॅसेस आपण म्हणतो. रिएक्शनच्या दृष्टीने ते क्रियाशील नसतात. मग फेन नोबल गॅसेस वेअर डिस्कवर्ड लेटर, नंतर शोधले गेले, जे की न्यूलँडच्या ऑक्टेव्हमध्ये टाकता येत नव्हते. दे वेअर प्लेस इन द टेबल विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ अदर एलिमेंट. जरी हे इलेमेंट शोधले गेले नंतर, ते इलेमेंट मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला मांडता आले, टेबल डिस्टर्ब न करता. हे एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचं. सेपरेट 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 सेपरेट. हे बघा, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे स्वतंत्रपणे या टेबलमध्ये मांडलेले आहेत, टेबलला बाकीच्या टेबलला डिस्टर्ब न करता. आता हे जस्ट माहिती असू द्या, अभ्यास करायचा म्हणजे अभ्यास वाचा तुम्ही ते, पण पाठांतराच्या नादाला लागू नका. एवढंच लक्षात असू द्या की इका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम. इका ॲल्युमिनियम म्हणजे काय? गॅलियम. मग इका ॲल्युमिनियमच्या काही प्रॉपर्टीज अंदाजे सांगून ठेवल्या होत्या. कोणी? मेंडेलिव्हने. मेंडेलिव्ह म्हणला होता की त्याचा ॲटॉमिक वेट 68च्या आसपास असेल. प्रत्यक्षात गॅलियम शोधला गेला, किती आढळलं? 69.72. मग अशी मी सांगितलं ना, तसंच झालं ते. 38 नंतर डायरेक्ट कोण आलं? 40. मग 39 कोणतरी असला पाहिजे. तसंच लॉजिक वापरा. मी ते उदाहरण म्हणून एक जनरल घेतलं होतं. 68च्या ठिकाणी मोकळी जागा असणार आहे आणि त्यावेळेचा एलिमेंट जर तिथं टाकला असता तर टेबल डिस्टर्ब झाला असता, म्हणून त्याने मोकळी जागाच ठेवली होती. आणि त्या मोकळ्या जागेच्या ठिकाणच्या एलिमेंटला त्याने नाव दिलं होतं इका ॲल्युमिनियम. आणि ज्या प्रॉपर्टी प्रेडिक्ट केल्या होत्या त्यात त्याने सांगितलं होतं की त्याचा ॲटॉमिक वेट अंदाजे 68 असेल. नंतरच्या काळात जो एलिमेंट शोधला गेला तो कोण होता? गॅलियम. आणि त्याचं ॲटॉमिक वेट किती होतं? 69.72. पाठांतर करू नका. डेन्सिटी त्याने प्रेडिक्ट करून ठेवली होती, किती असेल? 6.0 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. किती आढळली? ऑलमोस्ट सेम, 5.9. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट प्रेडिक्ट करून ठेवला होता की लो असेल रूम टेम्परेचरच्या आसपास. लोच आहे 29.78 डिग्री सेल्सिअस. वॅकन्सी एका ॲल्युमिनियमची त्याने सांगितलं होतं 3 असेल, गॅलियमची पण किती आहे? 3च. आता हे झालं मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलच्या वैशिष्ट्यांबद्दल, गुणवैशिष्ट्ये, मेरिट्स. आता आपण डिमेरिट्स बघूया, दोष बघूया. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये काय अडचणी दिसली? तर पहिलं, हायड्रोजनची गंमत आहे. आज एक हायड्रोजनची ही अडचणच आहे आपल्याला. हायड्रोजनच्या काही प्रॉपर्टीज मेटल सारख्या आहेत आणि काही प्रॉपर्टीज नॉन मेटल सारख्या आहेत. त्यामुळे हायड्रोजनची पोझिशन नक्की कुठं द्यायची? मेटलच्या साईडला द्यायची का नॉन मेटलच्या साईडला द्यायची? ही अडचण आहे आणि ती मेंडेलिव्हच्या काळात पण होते. हायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल आणि हॅलोजन. हायड्रोजनच्या काही प्रॉपर्टीज अल्कली मेटल सारख्या देखील आहेत, आपण नंतर जरा अल्कली मेटल बद्दल डिटेल बोलू. आणि हॅलोजन सारख्या पण आहेत. त्यामुळे नक्की त्याला कुठे टाकायचं? हॅलोजन ग्रुपमध्ये टाकायचं की अल्कली मेटलमध्ये टाकायचं? हायड्रोजनला नक्की कुठे टाकायचं? अल्कली मेटलच्या जागेवर की हॅलोजन? का बरं हे शंका आहे? कारण की त्याच्या काही प्रॉपर्टीज हायड्रोजनच्या अल्कली मेटल सारख्या आहेत आणि काही प्रॉपर्टी कोणासारख्या आहेत? हॅलोजन. मग टाकायचं कुठं? हा संभ्रम होता, जो डोबेरानाच्या टेबलमध्ये तसाच राहिला. दुसरं महत्वाची गोष्ट की आपण सरळ सरळ असं वाक्य म्हणतो की मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट. मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट. वास्तविक पाहता असं झालं होतं, 2 जागा अशा होत्या जवळपास, आय थिंक 2च, की ज्या ठिकाणी असं झालं. चढत्या क्रमाचा अर्थ कळतो? चढता क्रम म्हणजे काय? चढत्या क्रमाचा अर्थ काय होतो? 40 समजा एखाद्याचा ॲटॉमिक वेट आहे, तर त्याच्यानंतर किती आला पाहिजे? 40च्या पुढे काय पण आला पाहिजे. 40च्या पुढे 39 येत नाही ना. पण मेंडेलिव्हने 2-3 ठिकाणी असं केलं होतं, आय थिंक 2 ठिकाणी. इथं जर 40 आहे तर त्याच्यानंतर कमीवाला एलिमेंट आला होता. म्हणजे ॲटॉमिक वेट समजा, मी उदाहरण म्हणून घेतोय, समजा इथे ॲटॉमिक वेट किती आहे? 40. इथं किती आहे? 39. आधी कोण यायला पाहिजे? 39 आधी यायला पाहिजे. चढता क्रम ना, 39 आधी, 40 नंतर. पण तसं घडलं नाही. 2-3 ठिकाणी असं झालं की ज्याचा ॲटॉमिक वेट आहे लेस, एलिमेंट्स विथ लेस ॲटॉमिक वेट वेअर प्लेस आफ्टर एलिमेंट्स विथ हायर ॲटॉमिक वेट. ज्यांचं ॲटॉमिक वेट जास्त आहे त्यांच्यानंतर कमी ॲटॉमिक वेटवाले एलिमेंट टाकले गेले. आणि ते त्यांनी कशासाठी केलं? फक्त ओनली फॉर अरेंजमेंट. फक्त अरेंजमेंट योग्य व्हावी म्हणून त्याने ते केलेलं होतं. आणि तो याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता.
दुसरं आणि अजून एक महत्वाची गोष्ट, मेंडेलिव्ह काय म्हणलं होतं, एका ग्रुपमध्ये असतील त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सारख्या असतात. एका ग्रुपमध्ये जे असतात त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सारख्या असतात. तर मेंडेलिव्हच्या या पिरियोडिक टेबलमध्ये काही ठिकाणी असं झालं होतं ज्यांच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे वेगळ्या आहेत ते सुद्धा एका ग्रुपमध्ये आले होते. कळतंय मेंडेलिव्ह काय म्हणतो, एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव नियरली सेम प्रॉपर्टीज. जे एलिमेंट एका ग्रुपमध्ये आहेत त्यांना जवळपास सारख्या प्रॉपर्टीज असतात असं त्याचं म्हणणं होतं. मग जर एका ग्रुपमध्ये तर प्रॉपर्टीज कशा पाहिजेत, सारख्या. पण काही ठिकाणी असं दिसलं की जरी ते एका ग्रुपमध्ये आहेत, दो दे आर इन द सेम ग्रुप दे डोंट हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. असं काही ठिकाणी दिसलं की जरी ते एका ग्रुपमध्ये असले तरी प्रॉपर्टीज सारख्या नव्हत्या. आणि काही ठिकाणी तर असं झालं होतं सारख्या प्रॉपर्टीज म्हणजे एका ग्रुपमध्ये पाहिजे ना, ते वेगवेगळ्या ठिकाणी होते. बघा दोन्ही गोष्टी घडल्या, सारख्या प्रॉपर्टीवाले एका ठिकाणी पाहिजे होते, वेगवेगळ्या ठिकाणी आले, बरोबर. आणि वेगवेगळ्या प्रॉपर्टी तर वेगवेगळ्या ठिकाणी पाहिजे होते तरी ते कुठे आले, सेम. हे त्याचं म्हणजे या पिरियोडिक टेबलचा हा दोष होता. एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज प्लेस टुगेदर, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असणारे काही एलिमेंट काय दिसले, एकाच ग्रुपमध्ये दिसले. उदाहरण दिले त्यांनी, मँगनीज विच इज मेटल प्लेस अलॉंग विथ नॉन मेटल हॅलोजन मध्ये. जर तुम्ही हा टेबल पाहिला आहे का, याच्यामध्ये करेक्शन केलं नसेल तर हा बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि त्याच्यामध्ये कोण आलाय, हा मँगनीज आलाय. आता मँगनीज हा मेटल आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे पूर्णपणे कोण आहेत, नॉन मेटल आहेत. असं असताना देखील मँगनीजला इथं ठेवलं गेलेलं आहे. एलिमेंट्स विथ हायर ॲटॉमिक मासेस वेअर प्लेस बिफोर एलिमेंट्स विथ लोअर ॲटॉमिक मासेस. मगाशीच मी सांगितलं काही ठिकाणी असं झालं की ॲटॉमिक वेट कमी असताना पण एलिमेंट नंतर आहे आणि जास्त असणारा कुठे आहे, अगोदर आहे. असं काही ठिकाणी झालं. इथे बघा, कोबाल्ट किती आहे, 58.9. निकेल किती आहे, 58.7. मग कमीवाला आधी पाहिजे ना, कोण आधी पाहिजे, कमीवाला. कोबाल्टचं किती आहे, 58.9. निकेल किती आहे, 58.7. कोण आधी पाहिजे होतं, निकेल. इथे कोण आधी आहे, कोबाल्ट आधी आहे, निकेल नंतर आहे. म्हणजे एलिमेंट्स विथ हायर ॲटॉमिक वेट आर प्लेस्ड बिफोर. ते कुठे असायला पाहिजे, प्लेस आफ्टर, नंतर असायला पाहिजे होते, कमीवाल्यापेक्षा नंतर. ते उलट कुठे आहेत, अगोदर. हा एक याचा ड्रॉबॅक आहे. सो मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल बद्दल आपण जी चर्चा केली ती सगळीच महत्वाची आहे. काय काय चर्चा केली आपण मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल बद्दल. सगळ्यात पहिलं, मेंडेलिव्हने जी मांडणी केली ती कशानुसार केली, म्हणजे ॲटॉमिक वेट का ॲटॉमिक नंबरनुसार, ॲटॉमिक मासनुसार केली किंवा ॲटॉमिक वेट नंतर केली. दुसरा महत्वाचा प्रश्न, मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ. मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ काय सांगतो तो नियम, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक वेट. पदार्थाच्या भौतिक, फिजिकल, केमिकल म्हणजे कोण, रासायनिक गुणधर्म, हे त्याच्या कोणाचे आवृत्तीफल, मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन काय होतं, आवृत्तीफल. पण मी तुम्हाला सांगितलं पिरियोडिकचा इंग्लिश शब्दाचा अर्थ सांगितला, विच रिपीट्स आफ्टर रेग्युलर इंटरवल, त्याला आपण म्हणतो पिरियोडिक. सो द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक वेट. ही अरेंज द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट. हे एक महत्वाचं आहे. मग टॅब्युलर अरेंजमेंट, म्हणजे टेबल सारखी अरेंजमेंट आली. याच्यामध्ये ज्या आडव्या ओळी होत्या, होरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड्स. किती पिरियड्स होते, रिकामी जागाला विचारलं गेलं तर 7. व्हर्टिकल कॉलम जे असतात त्यांना काय म्हणायचं, ग्रुप. असे किती ग्रुप होते, 8. त्यापैकी 1 ते 7, 1 to 7 आर फर्दर सबडिवायडेड इनटू ए अँड बी. त्याने असं सांगितलं की पिरियडमध्ये जे एलिमेंट असतात फ्रॉम लेफ्ट टू राईट काय दाखवतात, ग्रेडेशन. आणि ग्रुपमध्ये जे असतात ते मात्र काय दाखवतात, सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, मोकळ्या जागा सोडल्या त्याने. ही केप्ट वॅकंट स्पेसेस फॉर द एलिमेंट्स एट टू बी डिस्कवर्ड. जे एलिमेंट अजून शोधायचे बाकी होते त्यांच्यासाठी ही केप्ट वॅकंट स्पेसेस. ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ दोज एलिमेंट. ज्या मोकळ्या जागा सोडल्या होत्या त्यांच्या काय प्रॉपर्टीज असतील या सुद्धा त्याने सांगितलेल्या होत्या. 3 मोकळ्या जागा. एका शब्दाचा अर्थ काय, अल्टरनेट. बोरॉन नंतर एक एलिमेंट सोडायचा आणि मग तो एलिमेंट, इका बोरॉन. ॲल्युमिनियम नंतर एक एलिमेंट सोडवायचा त्याच्यानंतर तो, इका ॲल्युमिनियम. सिलिकॉन नंतर एक एलिमेंट सोडायचा त्याच्यानंतर तो, इका सिलिकॉन. अशी 3 नावं, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. इका बोरॉनच्या जागेवर कोण आलं, स्कँडियम. पाठ करा, इका बोरॉनच्या जागेवर कोण आलं, स्कँडियम. त्याच्यानंतर इका ॲल्युमिनियमच्या जागेवर कोण आलं, गॅलियम. आणि इका सिलिकॉनच्या जागेवर कोण आलं, जर्मेनियम. समजलं. काही ड्रॉबॅक पाहिले आपण. एलिमेंट्स विथ द सिमिलर प्रॉपर्टीज आर प्लेस इन द वेअर प्लेस्ड इन डिफरंट ग्रुप. आणि एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज वेअर प्लेस्ड इन द सेम ग्रुप. सेम वाले एकत्र पाहिजे होते ते वेगवेगळ्या ठिकाणी होते, वेगवेगळ्या ठिकाणी पाहिजे होते कुठे होते, एकाच ठिकाणी होते. काही ठिकाणी काय झालं,
एलिमेंट्स विथ हायर ॲटॉमिक वेट वेअर प्लेस बिफोर एलिमेंट विथ लोअर ॲटॉमिक वेट. नंतर पाहिजे होते तर कुठं आले, अगोदर आले. हे काही ड्रॉबॅक आहेत. अजून वैशिष्ट्यामध्ये एक महत्वाचं आहे की नोबल गॅस एलिमेंट ज्या होते ही कुड अरेंज नोबल गॅस एलिमेंट विदाउट डिस्टर्बिंग टेबल. टेबल डिस्टर्ब न करता इनर्ट गॅस एलिमेंट आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये मांडता आले होते. दिस इज ऑल अबाउट मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आणि मेंडेलिव्हचं जे काही हे कॉन्ट्रीब्युशन आहे क्लासिफिकेशनचं, एलिमेंटच्या क्लासिफिकेशनच्या दृष्टीने, म्हणून आपण त्यांना काय म्हणून ओळखतो, फादर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणून ओळखतो. हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. समजलं इथपर्यंत? थँक्यू.